गुरुवे नमः। नमस्कार. श्री गुरुचरित्र अध्याय 45. पुन्हा 45 म्हणजे 4 आणि 5 9 न्यूमरॉलॉजी प्रमाणे पूर्णांक म्हटलं तर 45व्या अध्यायामध्ये फक्त एका माणसाला झालेला स्किन डिसीज गुरुमौलींनी सहजगत्या कसा बरा केला, किंवा असं म्हणूया द अदर वे राऊंड, हाडामासाच्या व्यक्तीच्या ठिकाणीच परमेश्वर असतो या श्रद्धेमुळे एका व्यक्तीचा स्किन डिसीज बरा कसा झाला ह्याची गोष्ट म्हणजे आजचा अध्याय. हाडामासाच्या व्यक्तीच्या ठिकाणीच माझा परमेश्वर राहतो हा भाव वाढीला लागतोय. शब्द आणि सुरांमधनं त्या भावाशी तो पूर्णपणे तद्रूप होतोय, एकरूप होतोय. जसा जसा एकरूप होतोय तसा त्याचा उरला अहंकार पूर्णपणे निघून जातोय. आणि अहंकार हा पृथ्वी तत्वाचा दुर्गुण आहे. शरीराला, पार्थिव देहाला होणारे सगळे आजार प्राधान्यानं हे पृथ्वी तत्वाचे असतात. अहंकार दूर गेला, लोभ दूर गेला की पृथ्वी तत्वाचे सगळे काही आजार आपोआप बरे व्हायला सुरुवात होते. 2 तास इथे छान जातात, पण इथून बाहेर पडल्यानंतर ज्या मायेच्या जगात आपण वावरतोय, रस्त्यावरचा ट्रॅफिक, तिकडची बेशिस्तता, ऑफिसमध्ये बॉसकडनं होणारे हॅरॅसमेंट, कलिग्सकडनं होणारी हॅरॅसमेंट, सर्व तऱ्हेची माया आपल्यावरती ताबडतोब एखादं हिस्त्र श्वापात झडप घालावं तशी घालते. आणि त्यावेळेला आपल्या जिभेवरती आपला कंट्रोल राहणं अवघड आहे. आणि मग अशा वेळेला एकच असतं, गुरूंनाच सांगायचं की माझी वाणी मी तुम्हाला अर्पण केलेली आहे. काया वाचे मने शब्दाला महत्व आहे. मी देहानं तुमच्या पायावर डोकं ठेवलं म्हणजे काया झाली. वाचा, वाणी खूप महत्वाची आहे. माझी वाणी वापरली जाईल ती फक्त तुमच्या स्तुतीसाठी, एरवी नाही. आणि मन माझं राहिलंच नाही आहे, तुमच्या पायाशी अर्पण केलं आहे. ह्याला म्हणतात काया वाचा मने. एक लक्षात घ्या, गुरुचरित्र वाचायचं आहे ते यासाठी. खात्री ठेवा आपण एकाच मार्गावरचे सगळे सहप्रवासी आहोत. कोणीतरी पुढे आहे, कोणीतरी थोडासा मागे आहे, कोणीतरी थोडासा मागे आहे, पण सगळे एकाच दिशेनं वाटचाल करतोय. आणि जर आपला पूर्णपणे विश्वास आपल्या लीडरवरती असेल तर ब्लाइंडली त्याच्या मार्गाने फक्त आपण चालत राहिलं तरी आपण मुक्कामी पोचतो. खात्री ठेवा, माझ्या अनुभवाचे बोल आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की आपल्या शरीर माध्यम खलु धर्म साधनम, हे शरीर परमेश्वराने दिलेलं अमूल्य आहे. हे स्वरयंत्र अमूल्य आहे. जेवढे म्हणून चांगली वाणी, चांगले शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतील तेवढं मोर द मेरियर. सगळ्यांना गाता येत नाही, सगळ्यांना गानकला अवगत असते असं नाही, पण चांगलं बोलता तर येतं ना आपल्याला. आणि यासाठी आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये लहानपणापासून शिकवण दिली आहे, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. कल्याणमस्तु.